शुभ सकाळ. मी गार्की गोरेगावकर न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण बदलापूरमध्ये जातोय. चिमुकल्या मुलींवरील अत्याचारानंतर संतप्त बदलापूरकरांनी बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन करत रेल्वे मार्ग रोखून धरला होता. सातत्याने विनवण्या करूनही आंदोलक जुमानत नसल्याने पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत रेल्वे ट्रॅक हा मोकळा केला. शाळेत घुसून या घटनेचा निषेध करत आंदोलकांनी शाळेची तोडफोड देखील केली. बदलापूरमधील नराधम आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय 1 ऑगस्ट रोजी या शाळेत कामाला लागला होता. 12 ऑगस्ट रोजी त्याने त्या मुलींसोबत हे गैरकृत्य केलं होतं. गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबन करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या पार्श्वभूमीवर दिले आहेत. बदलापूर प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने SIT स्थापन केली असून ज्येष्ठ IPS अधिकारी आरती सिंह या त्याच्या प्रमुख असतील. तर काल बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात बदलापूरकरांचा संताप उसळला होता. आंदोलन करण्यात आलं होतं, तोडफोड करण्यात आली होती. यानंतर सायंकाळच्या वेळेस पोलिसांनी लाठीचार्ज करत बदलापूर स्थानक जे आहे ते खाली केलं. मध्य रेल्वेची वाहतूक त्यामुळे पूर्णतः विस्कळीत झाली होती. या संपूर्ण पार्श्वभूमीवरती संपूर्ण घटनेचे पडसाद हे राज्यभर उमटताना दिसत होते. तर या पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची देखील आदेश दिलेले आहेत. पोलिसांवरती निलंबनाची कारवाई केली आहे. तर एक मोठी अपडेट येते ती म्हणजे बदलापूरमध्ये इंटरनेट सेवा जी आहे ती बंद करण्यात आली आहे. पोलिसांचा शहरामध्ये कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. बदलापूरमधली स्थिती आता नियंत्रणात आहे, मात्र तरी सुद्धा पोलीस सतर्क आहेत. शहरातील जनजीवन हे आता सुरळीत सुरू झालेलं आहे. मात्र कुठल्याही प्रकारे कालच्यासारखी परिस्थिती उद्भवू नये यासाठी पोलीस फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. मात्र बदलापूरमधली इंटरनेट सेवा जी आहे ती आता बंद करण्यात आली आहे. पोलिसांनी शहरामध्ये कडेकोट बंदोबस्त देखील केला आहे. कालच्या संपूर्ण प्रकरणानंतर बदलापुरातली स्थिती जी आहे ती आता सुरळीत आहे, ती स्थिर असल्याचं कळतंय. याचबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी अजित यांच्याकडून. अजित, बदलापूरमधली सद्यस्थिती काय? बदलापूरमध्ये आपण जर पाहिलं तर नेहमीपेक्षा म्हणजे बदलापूर हे मध्य रेल्वेचं सर्वात गर्दीचं ठिकाण असलेलं 2 नंबरचं रेल्वे स्थानक आहे. पण काल जी घटना घडली त्यानंतर आज बदलापूर रेल्वे स्थानकावरती गर्दी जी आहे ती नेहमीपेक्षा खूपच कमी आहे. अनेक प्रवासी जे आहेत ते अजूनही या ठिकाणी ट्रेनची वाट पाहत आहेत. त्याच पद्धतीनं रेल्वे सेवा जी आहे ती देखील उशिराने धावत आहे. दुसरीकडे सर्वात महत्वाचं म्हणजे काल जी घटना घडली, विशेष करून सोशल मीडियाच्या कॅम्पेनद्वारे सगळा हे जे कालचं आंदोलन जे आहे ते उभं राहिलं होतं. आणि याचमुळे जर आपण पाहिलं तर आज बदलापूरमध्ये इंटरनेट सेवा जी आहे ती पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे. इथं आल्यानंतर बदलापूरमध्ये एंट्री केल्यानंतर जे इंटरनेट सेवा जी आहे ती चालत नाहीये आणि कोणतेच इंटरनेट सेवा म्हणजे व्हॉट्सअप असेल किंवा फेसबुक असेल त्या माध्यमातून कुठेच कम्युनिकेशन करता येत नाहीये. पोलिसांनी एक प्रकारे खबरदारी घेतलेली आहे की आज पुन्हा अशा प्रकारे काही घटना घडू नये, जेणेकरून सोशल मीडियाद्वारे मेसेज व्हायरल करून किंवा कुठल्याही गोष्टी व्हायरल करून पुन्हा कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये याकरता पोलिसांनी घेतलेली खबरदारी दिसते. अनेक असे प्रवासी जे आहेत जे रेल्वे स्थानकावरती इथे उभे आहेत, पण बऱ्याच लोकांचे फोन लागत नाही किंवा अनेकांना इंटरनेट सेवा मिळत नाहीये. त्यामुळे ही गोष्ट जी आहे ती समोर आलेली आहे की बदलापूर शहरामध्ये आता इंटरनेट सेवा जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे. जी अजित, अपडेट घेत राहणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर बदलापुरात इंटरनेट सेवा ही बंद करण्यात आली आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त बदलापूरमध्ये आहे. बदलापूरची स्थिती ही नियंत्रणात आहे. जनजीवन जे आहे ते सुरळीत जरी सुरू असलं तरी सुद्धा कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये, कालच्यासारखी परिस्थिती उद्भवू नये यासाठी ही घेतलेली काळजी आहे.